मी अशोक सरस्वती, आम्ही सारे भारतीय या संघटनेचा मी मुख्य संयोजक आहे. वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय संघटनेच्या प्रतिनिधीचं हे फोरम आहे. सोनम वांगचुक हे ज्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेत ती मागणी रास्त आहे. 2,86,00,000 विद्यार्थी नीटच्या परीक्षेला अफेक्टेड झालेले आहेत पेपर फुटल्यामुळं, आणि 97 पेपर फुटलेले आतापर्यंत. तर याची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी घ्यावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा. तर या मागणीसाठी मुलं आंदोलन करतायत आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी 28 जूनपासून सोनम वांगचुक आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची प्रकृती 19व्या दिवशी डेंजर झोनमध्ये आलेली आहे. त्यांचा जीवाचं कमी जास्त जर झालं तर त्याला जबाबदार हे भाजप सरकार राहील, नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्री राहणार आहेत. आणि देशात जे काही होईल त्याची जबाबदारी या दोघांवरती राहणार आहे. आणि म्हणून त्यांनी क्रूरतेचा आणि असंवेदनशीलतेची सीमा आता तर ओलांडलीच आहे, पण त्याचा अतिरेक न करता लवकरात लवकर सोनम वांगचुकचं उपोषण कसं सुटेल याचा प्रयत्न करावा आणि मुलांच्या मागण्या मान्य करण्यासाठी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पंतप्रधानांनी घ्यावा. आणि धर्मेंद्र प्रधानांना काही लाजलज्जा असेल तर नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे. आम्ही नागपुरात 18 तारखेपासून त्याच्या समर्थनार्थ जन आंदोलनाला सुरुवात करीत आहोत. 18 तारखेला CJPच्या लोकांनी 5 वाजता कॅन्डल मार्च आयोजित केलेला आहे. गांधीजीच्या पुतळ्यापासून तर संविधान चौकापर्यंत आम्ही त्याला सपोर्ट करणार आहे आणि लोकांना सांगणार आहे की तुम्ही देखील त्यांना सपोर्ट करा. आम्ही सारे भारतीयच्या वतीनं आम्ही 19 पासून संविधान चौकात साखळी उपोषणाला बसणार आहोत आणि 20 तारखेला आम्ही आमचा पुढचा टप्पा ठरवू. ते आंदोलन दिवसेंदिवस त्याला कसं तीव्र करता येईल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत. परंतु कोणत्याही परिस्थितीत सोनम वांगचुक हे वाचले पाहिजे आणि मुलांना न्याय दिला पाहिजे ही आमची प्रामुख्यानं काळजी राहणार आहे. नागपूरच्या जनतेला आम्ही हे सांगणार आहोत का हे शहर संविधानिक मूल्याचं जतन करणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी इथे आपली कर्मभूमी दीक्षा घेऊन धम्मदीक्षा घेऊन ठरवलेली आहे. हे आंदोलनाचं शहर आहे. इथे मार्क्सवादी चळवळी, आंबेडकरवादी चळवळी, गांधीवादी चळवळी, गाडगेबाबाच्या माध्यमातून म्हणा की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या माध्यमातून म्हणा, या शहराला सामाजिक न्यायाच्या आंदोलनाची एक किनार आहे. आणि म्हणून याची बूज राखण्याकरता नागपूरच्या जनतेने पक्ष, धर्म, राजकारण बाजूला ठेवून एका महान माणसाच्या जीवाला धोका होऊ नये आणि मुलांना न्याय मिळावा याच्यासाठी आपण आंदोलनामध्ये यावं आणि सपोर्ट करावा अशी नागपूरच्या जनतेला आमच्या सगळ्याच लोकांच्या वतीनं मी हात जोडून विनंती करतो की त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा. आतापर्यंत किती विद्यार्थी 20 मुलांनी. दुसरा एक मुद्दा आहे, दिल्ली रेल्वे पेपर फुटीच्या प्रश्नावर आंदोलन चालू आहे. राज्यस्तरीय पातळीवर किंवा स्थानीय पातळीवर कुठलंच चॅनल ते आंदोलन दाखवत नाही. नुसतं अयोध्याच्या चोरीवर भारतातल्या मीडियाला गोदी मीडिया म्हणून हिणावल्या जात आहे. कारण पत्रकारितेचे मूल्य हे भारतातून नष्ट झालेले आहे. जेव्हा मीडिया भांडवलदारांनी विकत घेतलेला असतो त्यांना जनतेशी काही देणं घेणं राहिलेलं नसते आणि म्हणून त्या मीडियापासून फार काही अपेक्षा ठेवता येत नाही. आणि म्हणून ते काय दाखवतात आणि काय दाखवत नाही
याची पूर्वकल्पना भारतीय जनतेला आहे. किती विद्यार्थी दगावलेले नाहीत? 20 विद्यार्थी आतापर्यंत आत्महत्या त्यांनी केलेल्या आहेत. एवढा मोठा घात या देशात होतो आणि हे सरकार पाहत राहते. याच्यासारखा निर्लज्जपणा दुसरा कोणता नाही आहे. अनशन बेमुदत राहील का? अनशन जे करणार आहे ते बेमुदत राहील. 20 तारखेला आम्ही हे ठरवू. आमचं जे आंदोलन आहे ते दररोज आम्ही त्याचं समीक्षा करू आणि दररोज निर्णय घेऊन त्याला आम्ही एक वाढवायचं की थांबवायचं हे आम्ही परिस्थिती पाहून ठरवू.